सर्वांना नमस्कार. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकांनंतर भारतीय राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झालेली होती. ती पोकळी म्हणजे संसदेत अधिकृत विरोधी पक्ष नेताच नव्हता. पण 2024च्या निवडणुकीने लोकसभेच्या देशाचं राजकीय चित्र बदलून टाकलं आणि या निवडणुकीनंतर भारतीय संसदेला आणि देशाला एक नवीन विरोधी पक्ष नेता मिळाला म्हणजे राहुल गांधी. आज 2026 मध्ये राहुल गांधी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून या महिन्यामध्ये आपली 2 वर्ष पूर्ण केले. अनेकदा पप्पू म्हणून हिणवले गेलेले राहुल गांधी ते देशाचे मुख्य विरोधी पक्षाचे खंबीर नेतृत्व. हा त्यांचा प्रवास कसा राहिला, या 2 वर्षात त्यांनी संसदेबाहेर कोणती कामगिरी केली, त्यांनी जनतेचे कोणते प्रश्न उचलले, काय दिवा लावला, त्यांच्याकडून काय चुका झाल्या, सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे 2 वर्षाचे रिपोर्ट कार्ड पाहता राहुल गांधी हे भविष्यात भारताचे पंतप्रधान बनू शकतात का, याच सर्व प्रश्नांचा सविस्तर आपण वास्तविक आढावा घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण भारतीय राजकारणातील एका अत्यंत महत्त्वाच्या कालखंडाचं विश्लेषण करणार आहोत. 2024च्या निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने सत्ताधारी भाजपाला पूर्ण बहुमतापासून रोखलं, हे आपण बघितलं. आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेत्याची जी भूमिका आहे, ती धुरा आहे, ती आपल्या हाती घेतली. विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना राहुल गांधी यांनी पहिल्या दिवसापासून एक गोष्ट स्पष्ट केली होती की ते केवळ संसदेत भाषण करणार नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, लोकांचे प्रश्न मांडतील. राहुल गांधी यांनी सर्वात आधी देशातील तरुणांच्या आणि सैनिकांच्या भविष्याशी जोडलेला अग्निवीर या योजनेचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे लावून धरला. केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी आणलेली अग्निवीर योजना नेमकी काय होती, हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना केवळ 4 वर्षासाठी लष्करात सेवा करण्याची संधी मिळते. 4 वर्षानंतर यातील केवळ 25% तरुणांना सैन्यात कायम काम दिले जाते, तर उर्वरित जे 75% तरुण आहे त्यांना कोणतेही पेन्शन्स किंवा वैद्यकीय सुविधा न देता सेवेतून मुक्त केलं जातं. या योजनेवरून देशभरातून प्रचंड टीका झाली. राहुल गांधी यांनी या योजनेतील त्रुटीवर थेट बोट ठेवलं. संसदेच्या पटलावर त्यांनी पंजाबचे शहीद अग्निवीर अजय कुमार यांच्या कुटुंबाचा मुद्दा उपस्थित करून सरकारला थेट अडचणीत आणलं. राहुल गांधी यांनी आरोप केला की देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अजय कुमार यांच्या कुटुंबाला नियमितपणे सैनिकांप्रमाणे पेन्शन आणि विम्याची शासकीय मदत तातडीने मिळायला पाहिजे. मदत तातडीने मिळाली नाही, तर केवळ सानुग्रह अनुदान मिळाले. त्यांनी संसदेत संरक्षण मंत्र्यासमोर थेट प्रश्न उपस्थित केला की सरकार सैन्यामध्ये 2 गट पाडत आहे, एक नियमित सैनिक आणि दुसरा अग्निवीर. अग्निवीर म्हणजे ज्यांना शहीद झाल्यानंतरही नियमित सैनिकांप्रमाणे सन्मान आणि कायमस्वरूपी आर्थिक मदत मिळणार नाही. राहुल गांधी यांनी केवळ संसदेत भाषण नाही केली मंडळी, तर त्यांनी पंजाब आणि हरियाणातील सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची तसेच माजी सैनिकांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी या योजनेला युवकांचा आणि त्यांच्या सैन्याचा अपमान असे संबोधून राष्ट्रीय स्तरावर एक मोठं आंदोलन उभं केलं आणि ही योजना रद्द होईपर्यंत आपला विरोध सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सैनिकांच्या या मुद्द्यासोबतच राहुल गांधी यांनी देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नीट आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील पेपर फुटीचा गैरव्यवहार आणि घोटाळा जो आहे तो चव्हाट्यावर आणला. नीट ही देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे, ज्यासाठी लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात मंडळी. मात्र 2024च्या परीक्षेत हजारीबाग आणि पाटणा येथील केंद्रावरून मोठ्या प्रमाणावर पेपर लीक झाले. गुणांमध्ये आवाजावी फेरफार करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे समोर आलं. कोट्यामध्ये नुकतंच आता 2026ला जी मे मध्ये पेपर फुटी झाली, त्याच्यावरती आंदोलन कोट्यामध्ये राहुल गांधींनी काढले. अजूनही काँग्रेस आंदोलन करते त्याच्याबद्दल. राहुल गांधी यांनी या 67 पेक्षा जास्त टॉपर्स आणि लाखो पीडित विद्यार्थ्यांचा आवाज बनवून थेट सरकारवर हल्ला चढवला. संसदेचे अधिवेशन सुरू होताच त्यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव आणून तातडीने स्वतंत्र चर्चेची मागणी केली होती. त्यांनी आरोप केला की देशातील शिक्षण संस्थांवर आणि NTA सारख्या स्वायत्त संस्थांवर विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची नियुक्ती केल्यामुळे ही संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली आहे. राहुल गांधी स्वतः दिल्ली आणि इतर राज्यातील पीडित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना भेटले. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या वेदना समजून घेतल्या. संसदेत जेव्हा विरोधी पक्षाचे माईक बंद करून आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तसा आरोप झाला, तेव्हा राहुल गांधींनी पत्रकार परिषदांचा धडाका लावून हा विषय राष्ट्रीय अजेंडा बनवला. त्यांच्या या सातत्यपूर्ण दबावामुळे सरकारला अखेर या संपूर्ण घोटाळ्याची CBI चौकशी सुपूर्द करणे, NTAच्या प्रमुखांना पदावरून हटवणे आणि परीक्षा सुरक्षांसाठी
सुधारणासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यास भाग पडले. या 2 वर्षांमधील राहुल गांधी यांच्या कामगिरीत सर्वात संवेदनशील आणि मानवी चेहरा म्हणजे मणिपूर हिंसाचारावरील त्यांची भूमिका. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी या 2 समाजांमध्ये आरक्षणावरून आणि जमिनीच्या हक्कावरून प्रचंड मोठा वांशिक हिंसाचार उसळला. यामध्ये 200हून अधिक निष्पाप लोकांचा जीव गेला, मारले गेले लोक. हजारो घरं जाळली गेली. 60,000 पेक्षा जास्त लोकांनी निर्वासित होऊन मदत छावण्यांमध्ये राहावं लागले. संपूर्ण मणिपूर जळत असताना, तिथल्या महिलांची विटंबना होत असताना केंद्र सरकार आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर मौन बाळगून होते आणि त्यांनी मणिपूरला जाणं टाळलं होतं. पंतप्रधानांनी अशा अत्यंत कठीण आणि सुरक्षा यंत्रणांनी धोकादायक घोषित केलेल्या परिस्थितीत राहुल गांधी यांनी स्वतः इम्फाळ आणि चुराचांदपूरचा दौरा केला. इम्फाळला जात असताना त्यांच्या ताफ्याला पोलिसांनी रोखलं, तरीही त्यांनी माघार न घेता हेलिकॉप्टरने आणि पायी प्रवास करून हिंसाचारग्रस्त भागांना भेटी दिल्या. त्यांनी मदत छावणीमध्ये महिला आणि लहान मुलांशी संवाद साधला, त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांच्या वेदना समजून घेतल्या. संसदेत परत आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवरून अत्यंत तीक्ष्ण आणि आक्रमक शब्दात प्रहार केला. त्यांनी संसदेत उभे राहून संताप व्यक्त केला. सरकारने मणिपूरमध्ये भारताची हत्या केली आहे आणि मणिपूर हे भारताचा भाग नाही अशा रीतीने तिथली परिस्थिती हाताळली आहे आणि अशा पद्धतीचा आरोप गांधींनी केला. मणिपूरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर जिवंत ठेवण्याचे मोठं श्रेय राहुल गांधी यांच्या या 2 वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना जाते. त्यांनी संसदेत सरकारला मणिपूरच्या परिस्थितीवर अविश्वास प्रस्ताव दरम्यान आणि राष्ट्रपतीच्या अभिभाषणादरम्यान उत्तर देण्यास भाग पडले. या सर्व मोठ्या मुद्द्याशिवाय राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या मूळ ढाच्याला धक्का लावणाऱ्या वोट चोरी किंवा निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले. 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतर झालेल्या विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनची विश्वासार्हता आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर विरोधकांनी सातत्याने शंका घेतली. राहुल गांधी यांनी एलॉन मस्क यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या विधानांचे दाखले देत आणि मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या वेळी मोबाईल फोनच्या वापरावरून झालेल्या वादाला हवाला देत हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर आणला. त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन तांत्रिक पुरावे सादर केले आणि आरोप केला की सत्ताधारी पक्ष सरकारी यंत्रणांनाच पैशांचा आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर करून जनतेचा कौल बदलण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच एका प्रकारे ही वोट चोरी आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार व्हीव्हीपॅटच्या सर्व स्लिपची 100% मोजणी करण्याची मागणी लावून धरली, जेणेकरून मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास कायम राहील. निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम न करता सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करताय असा थेट आरोप करत त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी जनतेला जागरूक करण्याचं मोठं काम या 2 वर्षात केलंय, आपल्याला असं म्हणता येईल. या सर्व मुख्य मुद्द्यांशिवाय राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान हमीभाव म्हणजे MSP कायदेशीर अधिकार देण्याचा प्रश्न सातत्याने लावून धरला. त्यांनी दिल्लीच्या सीमावर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांची संसदेच्या आवारात भेट घेतली आणि त्यांना जाहीर पाठिंबा दिला. वाढती बेरोजगारी, महागाई आणि देशातील वाढती आर्थिक विषमता यावर त्यांनी सातत्यपणे आवाज उठवला. उद्योगपतींना मिळणारी अब्जावधी रुपयांची कर्जमाफी आणि गरिबावर होणारा कर प्रणालीचा अन्याय यावर त्यांनी क्रोनी कॅपिटलिझम या माध्यमातून सरकारला घेरले. या 2 वर्षात राहुल गांधींच्या नेतृत्वात एक मोठा बदल दिसून आला. पूर्वी त्यांच्यावर अर्धवेळ राजकारणी अशी टीका व्हायची, पार्ट टाइम, पण विरोधी पक्षनेते झाल्यावर त्यांनी 24 तास सक्रिय राहून ती प्रतिमा पूर्णपणे पुसून टाकली. आता ते अधिक परिपक्व, गंभीर आणि थेट सर्वसामान्यांच्या मुद्द्याला हात घालणारे नेते म्हणून समोर आलेले. ते आता पप्पू नाही राहिले. पण या एका निष्पक्ष विश्लेषणात केवळ यशाची गाथा सांगून चालणार नाही मंडळी. या 2 वर्षात राहुल गांधी यांच्याकडून बऱ्याच चुका सुद्धा झाल्या आणि काही ठिकाणी ते कमी पडल्याचेही दिसून आले. संसदेमध्ये आक्रमक होताना अनेकदा त्यांच्याकडून संसदेच्या नियमांचे, काही विरोधी पक्षनेते पदाच्या चौकटीचे उल्लंघन झाल्याचे आरोप सत्ताधाऱ्यांनी केले. एका भाषणादरम्यान त्यांनी हिंदूबद्दल केलेल्या विधानाचा विपर्यास करून सत्ताधाऱ्यांनी त्यांना हिंदू विरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित होऊन राजकीय चिखलफेक सुरू झाली. अशा प्रसंगी त्यांनी वापरलेले काही शब्द हे वादाचा विषय ठरले. याशिवाय इंडिया आघाडीचे नेतृत्व करताना सर्व प्रादेशिक पक्षांना, विशेषतः ममता बॅनर्जी किंवा अरविंद केजरीवाल यांच्या पक्षांना नेहमी एकत्र बांधून ठेवणे आणि त्यांच्यातील जागा वाटपाचे व
मतभेद मिटवणे यामध्ये त्यांना काही ठिकाणी अडचणी आल्या, त्यात ते यशस्वी ठरले नाही. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काही राज्यांमधील स्थानिक संघटनात्मक प्रश्नांकडे अधिक लक्ष देणं गरजेचं होतं. तिथे काँग्रेस संघटना अजूनही अंतर्गत गटबाजीमुळे कमकुवत होते. केवळ राष्ट्रीय मुद्द्यावर भर न देता संघटनात्मक पातळीवर पक्षाला तळागाळात अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी अजून बरेच काम करणे बाकी आहे, असंच राजकीय विश्लेषकांचं आणि माझंही मत आहे. आता आपण एक महत्त्वपूर्ण विषयाला हात घालूया. विरोधी पक्षनेते म्हणून ही राहुल गांधींचे 2 वर्ष पाहता राहुल गांधीचे भविष्य कसे असेल आणि ते भारताचे पंतप्रधान बनू शकतील का? 2024 लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार मानले जात नव्हते. पण आज 2026 मध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. विरोधी पक्षनेते म्हणून मिळालेल्या कॅबिनेट दर्जाच्या पदाच्या त्यांनी आपल्या प्रतिमेच्या मेकओव्हरसाठी अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला आहे. आज देशातील एक मोठा वर्ग त्यांच्याकडे नरेंद्र मोदींना सक्षम पर्याय म्हणून पाहत आहे, ही वास्तविकता आहे. जर राहुल गांधींना भारताचे पंतप्रधान व्हायचे असेल तर त्यांना आगामी काळातील राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला विजय मिळवून द्यावा लागेल. बऱ्याच ठिकाणी निवडणुका बाकी आहे. त्यांना दक्षिण भारताप्रमाणेच उत्तर भारतात, विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काँग्रेसची पकड मजबूत करावी लागेल. नॉर्थ इंडियामध्ये राहुल गांधी पंतप्रधान बनणार की नाही हे पूर्णपणे यावर अवलंबून असेल की ते इंडिया आघाडीतील इतर बलाढ्य आणि महत्वाकांक्षी प्रादेशिक नेत्यांना किती विश्वासात घेतात आणि जनतेला एका नव्या भारताची किती स्पष्ट आणि सकारात्मक दृष्टी देऊ शकतात. केवळ सरकारच्या चुका काढणे पुरेसे नाहीये, तर आम्ही सत्तेत आलो तर देश कसा चालू याचा एक ठोस रोडमॅप देशासमोर ठेवावा लागेल. अग्निवीर योजना बंद करून तरुणांना कायमस्वरूपी रोजगार कसा देणार? पेपर फुटी रोखण्यासाठी काय कडक कायदे आणणार? देशातील अंतर्गत सुरक्षा व सामाजिक सलोखा कसा राखणार? याचे स्पष्ट धोरण त्यांना जनतेला द्यावे लागेल. गेल्या 2 वर्षात राहुल गांधी यांनी सिद्ध केले की ते आता राजकारणात नवखे राहिलेले नाहीत. ते एक परिपक्व आणि प्रगल्भ नेते झालेले आहेत. त्यांनी संसदेत सरकारला प्रश्न विचारून लोकशाही जिवंत ठेवलेली आहे आणि रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न मांडले आहेत. त्यांची ही 2 वर्षे आव्हानात्मक पण अत्यंत यशस्वी राहिली आहेत, असं म्हणण्यास हरकत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींची ही 2 वर्ष कशी राहील? ते आगामी काळात भारताचे पंतप्रधान बनू शकतील का? मोदींना टक्कर देऊ शकतात का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मंगेश जोसेफ. धन्यवाद.